मित्रांनो, आज आपण आपल्या इयत्ता 12वीचा पेपर क्रमांक 2 किंवा विषय क्रमांक 2 ॲडव्हान्स फायनान्शियल अकाउंटिंग मधलं प्रकरण पहिलं किंवा चॅप्टर पहिलं घसारा हे प्रकरण आपण शिकणार आहोत. आता घसारा म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये डेप्रिशिएशन म्हणतात आणि शुद्ध मराठीत जर म्हणायचं म्हटलं तर अवक्षयन असं म्हणतात त्याला. डेप्रिशिएशन, घसारा किंवा अवक्षयन. आता घसारामध्ये व्यवसायामध्ये घसारा कसा आकारला जातो, कुठल्या कुठल्या गोष्टींवर घसारा आकारला जातो, कुठल्या कुठल्या संपत्तींवर घसारा आकारला जातो हे बघण्याच्या अगोदर आपण आपल्या सार्वजनिक जीवनामध्ये किंवा आपल्या घरातल्या ज्या वस्तू असतात किंवा जी आपली संपत्ती असते तिच्यावर घसारा कसा आकारला जाऊ शकतो याचं एक छोटंसं उदाहरण तुम्हाला आधी देणार आहे. सर्वप्रथम आपल्या घरामध्ये काही महागड्या वस्तू असतात. उदाहरणार्थ 4 चाकी वाहन असेल, दुचाकी वाहन असेल, TV असेल, फ्रीज असेल. ही आपल्या स्वतःची एक संपत्ती आहे. आता ह्या संपत्तीमध्ये ह्या संपत्ती वापरल्यानंतर तिची झीज होत जाते आणि जर ती काही कालांतराने आपण जर ती विक्रीला काढली तर तिचं मूल्य फार कमी असतं. उदाहरणार्थ 1,00,000 रुपयाची दुचाकी घेतली, आपण तिला 6 महिने वापरली, 6 महिन्यानंतर तिला जर विक्रीला आपण काढली तर ती जास्तीत जास्त 60,000, 70,000, फार तर 80,000 रुपयापर्यंत ती जाऊ शकते. समोरचा घेणारा व्यक्ती, जी दुचाकी सेकंड हँड ज्याला म्हणतो आपण, ती दुचाकी जर तो घेणार असेल तर तो समोरचा सांगतो की 6 महिन्यामध्ये तिचा घसारा झालेला आहे. आपण आपल्या घरातल्या वस्तू, बऱ्याच गोष्टी, उदाहरणार्थ जुनं कूलर वगैरे असेल, आपण ते 4,000, 5,000 रुपयाला घेतलेलं असं, कालांतरात ते खराब झालेलं असतं, ते आपण घरवाल्याला फार कमी किमतीमध्ये, म्हणजे थोडक्यात घसारा म्हणजे काय, संपत्तीच्या किमतीत होणारी घट. आपल्या घरातल्या प्रत्येक गोष्टी असतात. संपत्ती जी आहे, TV असेल, एखादा नवीन TV घ्यायचा असेल किंवा आजच्या युगातला जर वापरला, आपण मोबाईलचं उदाहरण घेऊ शकतो, ती आपल्यासाठी ती पण एक संपत्तीच आहे. जर ती आपण विकली तर तिचं मूल्य फार कमी असतं. 10,000चा मोबाईल घेतला तर 2,000, 3,000 रुपयाला. तर व्यवसायामध्ये संपत्ती, ज्याला ॲसेट म्हणतात, ॲसेट म्हणजे संपत्ती. संपत्तीचे प्रमुख 2 प्रकार पडतात, एक स्थिर संपत्ती आणि एक अस्थिर संपत्ती. घसारा हा फक्त स्थिर संपत्तीवरच आकारला जातो, अस्थिर संपत्तीवर नाही. मग आता स्थिर संपत्ती कुठल्या? व्यवसायासाठी किंवा उद्योगधंद्यासाठी स्थिर संपत्ती म्हणजे जमीन, इमारत, यंत्रसामुग्री आणि फर्निचर. म्हणजे ही जी संपत्ती असते ही दीर्घकाळ चालणारी असते आणि ही संपत्ती घेतल्यानंतर आपला तिला परत विकणे हा त्यामागचा उद्देश नसतो. व्यवसाय चालवण्यासाठी किंवा वापरात आणण्यासाठी आपण ती संपत्ती खरेदी केलेली असते. एखादा उद्योगधंदा असेल, तिथं फर्निचर खरेदी केलेलं असतं. साधं किराणावाल्याचं जरी उदाहरण घेतलं आपण, तो जे फर्निचर तयार करतो किराणा माल ठेवण्यासाठी, त्या किराणावाल्याचा उद्देश नसतो की आपण थोडे दिवस झालं हे फर्निचर काढून विकून ठेवली, कारण त्याने जे रॅक बनवलेले असतात ते फक्त सामान ठेवण्यासाठी असतात किराणा, त्याच्यासाठी ती स्थिर संपत्ती झाली. तसं व्यवसायामध्ये हे जे 4 प्रमुख आहे स्थिर संपत्ती, जमीन, इमारत, फर्निचर आणि यंत्रसामुग्री. मग संपत्तीच्या किमतीत होणारी जी घट आहे तिला घसारा असं म्हणतात. कोणत्याही कारणामुळे जेव्हा संपत्तीच्या किमतीत क्रमाक्रमाने व कायम स्वरूपाची घट होते तेव्हा त्याला घसारा असे म्हणतात, अशी त्याची व्याख्या करता येईल. आता बरेचदा ऊन, वारा, पाऊस याचा सुद्धा परिणाम होतो. जर एखादं आपल्या घरचं जर उदाहरण घेतलं, वाहन आपलं बाहेरच असतं, त्याच्यावर ऊन, वारा व पावसाचा परिणाम होतोच. त्याप्रमाणे व्यवसायामध्ये सुद्धा. पण याच्यामध्ये थोडंसं असं आहे की जमिनीच्या किमती ह्या दिवसेंदिवस वाढत आहेत. मग जमिनीच्या जर किमती दिवसेंदिवस वाढतात, मग त्याच्यावर घसारा का आकारावा? पण सरकारने तसं
नियम बनवलेला कायदा आहे. स्थिर संपत्तीवर व्यवसायामध्ये घसारा हा आकारला गेला. अस्थिर संपत्ती भरपूर आहेत. अस्थिर संपत्ती कुठल्या? कॅश इन हँड, हातातील शिल्लक, ही अस्थिर संपत्ती, तिच्यावर घसारा आकारला जाऊ शकतो. हातात जी शिल्लक असते ती आपल्याकडे अनेकदा पैसा येतो, अनेकदा पैसा जातो, तिच्यावर काय घसारा आकारला? किंवा मग एखाद्या व्यक्तीला व्यवसायामध्ये उधार माल विकलेला असेल, ज्या व्यक्तीला माल उधार विकलेला असतो त्याला डेटर म्हणतात. अकाउंटच्या भाषेमध्ये त्याला डेटर म्हणतात, म्हणजे ऋणको म्हणतात मराठीमध्ये. ज्या व्यक्तीने माल विकलेला असेल त्या व्यक्तीला क्रेडिटर म्हणतात किंवा धनको म्हणतात. मग ज्या ऋणकोकडे, ज्याला आपण डेटर म्हणतो, त्याला आपण माल उधारीवर दिलेला आहे, त्या व्यक्तीकडून आपल्याला आज न उद्या त्या उधारीचे पैसे परत मिळणार आहेत. मग ती जरी संपत्ती आहे तिच्यावर आपण घसारा आकारू शकत नाही, कारण ती अस्थिर संपत्ती. त्याच्या मागे न विकण्याचा उद्देश ज्या संपत्ती आहेत ह्या प्रमुख 4 संपत्ती असतात. तर व्यवसायामध्ये बऱ्याचदा फर्निचर खराब होतं, कालबाह्य होतं, ते विकून नवीन घ्यावं लागतं. मग व्यवसायामध्ये आर्थिक वर्षाच्या शेवटी, आर्थिक वर्ष आपण जरी इंग्रजी कॅलेंडर फॉलो करत असलो किंवा वापरत असलो दैनंदिन कामकाजासाठी, परंतु भारतीय सरकारने त्यांच्या कायद्यानुसार आर्थिक वर्ष हे 1 एप्रिललाच चालू होतं आणि 31 मार्चलाच संपतं. मग आर्थिक वर्ष संपल्यानंतर आर्थिक विवरणे तयार केली जातात, ज्याला आपण खाते म्हणतो. नफा तोटा पत्रक असेल व्यवसायाचं, ताळेबंद असेल. ताळेबंद म्हणजे काय? ज्याला आपण इंग्लिशमध्ये बॅलन्स शीट म्हणतात. बॅलन्स शीट किंवा ताळेबंद हे कुठल्याही व्यवसायाचे आर्थिक हिशोब विवरणे तयार करताना सर्वात शेवटी लिहिलं जातं, किंवा सर्वात शेवटी ते तयार करून ते टॅली, म्हणजे ज्याला दोन्ही बाजू समांतर. आता ताळेबंदात असतं काय? ताळेबंदाच्या डाव्या बाजूला असतात लायबिलिटी, ज्याला मराठीमध्ये जबाबदारी आणि देणी म्हणतात. उजव्या बाजूला असतात ॲसेट, ज्याच्यामध्ये संपत्ती. ॲसेटमध्ये अनेक गोष्टी असतात. उधार माल विकलेला असतो, त्याचे पैसे येतात, त्याला बिल्स रिसिवेबल म्हणतात. डेटर सांगितलं मी. फर्निचर असेल, यंत्रसामुग्री असेल, इमारत असेल, हातातील शिल्लक असेल, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या ॲसेट साईडला. मग आता या घसारा आकारायचा कसा, किंवा याच्या घसाऱ्याची नोंद कशी केली जाते? नफा तोटा पत्रकामध्ये घसारा म्हणजे ही संपत्तीची काय घट होते. मग नफा तोटा पत्रकामध्ये डाव्या बाजूला समजा फर्निचरवर 10% घट आकारलेली आहे. समजा संपत्तीचं मूल्य, त्या फर्निचरचं मूल्य 1 लाख रुपये असेल, तर 1 लाखावर 10% पर ॲनम, ज्याला आपण दर साल दर शेकडा म्हणतात, ज्याला साध्या भाषेमध्ये वार्षिक किंवा 12 महिन्याचं सरासरी तो घसारा काढला जातो, त्याला पर ॲनम किंवा दर साल दर शेकडा म्हणतात. समजा 1 लाख रुपयाचं ते फर्निचर असेल, तर त्या 1 लाख रुपयाच्या फर्निचरमध्ये तर 10% घसारा आकारायचा ठरला तर 1 लाखातून म्हणजे त्याचं मूल्य राहतं फक्त 90,000 रुपये. मग व्यवसायाचं उद्योगधंद्याची घट घसाऱ्यामुळे किती झाली? 10,000 रुपयाची झाली, 10% या 10%. तर नफा तोटा पत्रकाच्या डाव्या बाजूला जिथं खर्च लिहिला जातो, खर्च किंवा नुकसान, तिथं डेप्रिशिएशन ऑन फर्निचर किंवा फर्निचरवरील घसारा असं लिहून 10,000 रुपये रक्कम तिथं लिहिली जाते. आणि बॅलन्स शीटमध्ये ॲसेट साईडला फर्निचर लिहून त्याची किंमत लिहिली जाते 1 लाख रुपये. त्याच्यातून वजा घसारा 10% सांगितलं मी आता उदाहरणार्थ, ते 10,000 वजा करायचे. वर्षाच्या शेवटी 31 मार्चला त्या फर्निचरचं मूल्य राहील 90,000. अशा 4ही प्रकारांमध्ये फर्निचर, यंत्रसामुग्री, जमीन, इमारत यांच्यामध्ये या गोष्टी आढळतात. आता घसारा आकारायचा कसा? घसाऱ्याची कारणं काय आहेत? मूल्य कमी कमी होत जातं, संपत्ती कालबाह्य होत जाते, निरंतर उपयोग होतो म्हणून त्या घसारा आकारण्याच्या 2 पद्धती असतात. तर पहिली पद्धत आहे त्याच्यातली
स्थिर प्रभाग किंवा सरळ रेषा पद्धती, ज्याला फिक्स इन्स्टॉलमेंट और स्ट्रेट लाईन मेथड असं दोन प्रकारांनी घसारा आकारला जातो. म्हणजे तसा आता घसारा 7 पद्धतीने आकारला जातो, पण आपल्या अभ्यासक्रमामध्ये किंवा सिलेबसमध्ये 2 प्रकार दिलेले आहेत. त्याच्यातला पहिला प्रकार आहे स्थिर प्रभाग किंवा सरळ रेषा पद्धती. संपत्ती जी असेल, उदाहरणार्थ आता फर्निचरचं सांगितलं, मूळ खरेदी किमतीवर ठराविक प्रतिशत दराने घसारा आकारला. संपत्तीच्या मूळ खरेदी किमतीवर ठराविक प्रतिशत दराने घसारा आकारला जातो आणि हा घसारा दरवर्षी सारखाच असतो, तो बदलत नाही. उदाहरण म्हणून द्यायचं म्हटलं, आता मी उदाहरण तुम्हाला सांगितलं की फर्निचरचं मूल्य आपण 1 लाख रुपये धरलं, फर्निचरचं आयुष्य 10 वर्ष धरलं, त्या एखाद्या फर्निचरचं आयुष्य 10 वर्ष आहे, तर 10%ने 10% घसारा आकारायचं ठरलेलं. मग पहिल्या वर्षी 90,000, 1 लाखावर 10% 10,000, पहिल्या वर्षी त्याचं मूल्य राहील 90,000. परत दुसऱ्या वर्षी फिक्स पद्धतीने 10% 10,000 कमी करायचे, उरले किती 80, उरले नंतर 70, 60, 50, 40, 30, 20 आणि 0. 10 वर्षानंतर त्या फर्निचरचं मूल्य काय होईल? 0 होईल. म्हणजे या स्थिर पद्धतीमध्ये संपत्तीची जी मूळ किंमत आहे, समजा 1 लाख सांगितलं मी, त्याच्यावर एकदाचा पहिल्या वर्षी 10,000 आकारला, त्याचं मूल्य झालं 90,000, तरी सुद्धा तुम्ही 10,000 आकारा दुसऱ्या वर्षी, तिसऱ्या वर्षी, तर 10 वर्षामध्ये. म्हणजे ते संपत्तीचं मूल्य काय होईल? ती कालांतराने कालबाह्य होईल, कालबाह्य होईल आणि मग व्यवसाय किंवा उद्योगधंदा नवीन फर्निचर खरेदी करू शकतो. याला स्ट्रेट लाईन मेथड किंवा फिक्स पद्धत असे म्हणतात. मग याच्यामध्ये काय असतं? याच्यामध्ये संपत्ती किंवा फर्निचर घेतलं आपण 1 लाख रुपये, समजा 90,000चं फर्निचर घेतलं, 10,000 रुपये त्याला स्थापना किंवा त्याला एस्टॅब्लिश करायला खर्च आला, अशी ती सुद्धा किंमत त्याच्यात मिळवायची आणि ते सर्व त्याच्यातून वजा करायचं. आता या स्थिर पद्धतीमध्ये फायदा काय आहे? अतिशय साधी, सोपी आणि सरळ पद्धत आहे. दरवर्षी विशिष्ट, जसं मी तुम्हाला सांगितलं, 10,000 रुपये घ्यायचे, दरवर्षी ते वजा करत जायचे, 10 वर्षामध्ये वजा टाकून त्या संपत्तीचं किंवा त्या फर्निचरचं मूल्य काय होईल? कमी. दुसरी पद्धत आहे प्रऱ्हासन अधिक्य पद्धती, ज्याला इंग्लिशमध्ये रिड्युसिंग बॅलन्स और राईट डाऊन मेथड. याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये फरक असतो. घसाऱ्याची रक्कम दरवर्षी कमी होतेच, पण संपत्तीची जी शिल्लक किंमत आहे तिच्या 10%, जसं आपण उदाहरण घेतलं. आता संपत्तीचं शिल्लक मूल्य, आता मी फर्निचरचं पहिल्या पद्धतीमध्ये उदाहरण सांगितलं की फर्निचरची किंमत आपण 1 लाख रुपये धरली, पहिल्या वर्षी 10%ने 10,000 वजा केले. ती स्थिर पद्धत असल्यामुळे 10 वर्षामध्ये 10,000 रुपये कमी होते. पण या पद्धतीमध्ये रिड्युसिंग बॅलन्स मेथडमध्ये असं नसतं. तर पहिल्या वर्षी 1 लाख रुपये जर आपण त्याची किंमत धरली, तर पहिल्या वर्षी 10%ने होतील 10,000 रुपये, ते वजा होतील, उरले किती? 90,000 रुपये. दुसऱ्या वर्षी संपत्तीचं मूल्य काय राहिलं? 90,000. पण त्या 90,000च्या 10%, 90,000च्या 10% किती झाले? 9,000 रुपये. मग त्या 90मधून 9 वजा करा, 90मधून 9 वजा करा, म्हणजे तिसऱ्या वर्षी तिची किंमत उरली किती? 81,000. मग 81,000 वर 10%, म्हणजे ते 8,100 रुपये झाले, ते वजा करा. म्हणजे असं कमी 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 करत त्याला रिड्युसिंग मेथड. म्हणजे जी शिल्लक किंमत, जे मूल्य उरलंय त्या फर्निचरचं, जसं उदाहरण घेतलं त्याच्या 10%. पहिल्या पद्धतीमध्ये सरळ, एकदा 10,000 रुपये 10%ने धरले आपण, त्या 10%ने तसं तसं करत जायचं. मग ही जी पद्धत आहे प्रऱ्हासन, रिड्युसिंग बॅलन्स मेथड, ही जी आहे, ही जे महाग किंवा महागड्या संपत्ती आपण खरेदी करतो, जास्त किमतीची संपत्ती खरेदी करतो, तिच्यासाठी ही पद्धत फायद्याची असते. आणि जी स्थिर प्रभाग पद्धती जी सांगितलं मी आधी,
ती अल्पकालीन व कमी किमतीच्या संपत्तीसाठी फार उपयोगी असते. आता या दोघांमध्ये जर फरक करायचा म्हटलं मित्रांनो, तर स्थिर प्रभाग पद्धतीमध्ये मूळ किमतीवर घसारा आकारला जातो आणि प्ररासन किंवा रिड्युसिंग बॅलन्स मेथडमध्ये शिल्लक किमतीवर घसारा आकारतो. हा दोघांमध्ये फरक. बरं, स्थिर प्रभाग पद्धती राशी किंवा ज्याला आपण रक्कम म्हणतो ती स्थिर असते. मी आता उदाहरण दिलं, 10,000 रुपये फिक्स आहे. 10 वर्ष 10,000 प्रमाणे ते आपल्याला काय करायचे, वजा किंवा मायनस करायचे. पण प्ररासन किंवा रिड्युसिंग मेथडमध्ये घसाऱ्याची राशी दरवर्षी बदलतात. त्यातच उदाहरण दिलं की पहिल्या वर्षी ती 10,000 राहील, दुसऱ्या वर्षी 90,000च्या 10% 9,000, तिसऱ्या वर्षी 8,000, त्याप्रमाणे ती काय होईल, कमी कमी होते. हा दोघांमधला फरक आहे. स्थिर प्रभाग पद्धतीमध्ये मूळ किंमत, आयुष्य त्याचं विचारात घेतलं जातं आणि प्ररासन पद्धतीमध्ये शिल्लक किमतीवर विशिष्ट दराने घसारा हा आकारावा लागतो. स्थिर प्रभाग पद्धतीमध्ये संपत्तीचं आयुष्य समाप्त झाल्यावर संपत्तीचं मूल्य 0 होऊन जातं. जसं मी सांगितलं, 1,00,000चे 10 हप्ते केले, दरवर्षी 10,000 कमी झालं, शेवटच्या 10व्या वर्षी संपत्तीचं मूल्य काय होईल, 0 होईल. परंतु रिड्युसिंग मेथडमध्ये किंवा दुसऱ्या मेथडमध्ये, प्ररासन अधिक्य पद्धतीमध्ये संपत्तीचं आयुष्य संपल्यावर सुद्धा काहीतरी रक्कम शिल्लक राहू शकते. हा दोघांमध्ये फरक आहे. आता याचे जे उदाहरणं आहेत आपण ते प्रत्यक्ष पुढे घेणारच आहोत. तर आता घसारा काढायचा कसा, घसारा काढायचा कसा याविषयी आता आपण शिकणार. घसाऱ्याच्या सोप्या पद्धती असतात. आपण तोंडी पण करू शकतो. आपण मराठी शाळेत असताना किंवा हायस्कूलला असताना सुद्धा त्या गोष्टी शिकलेल्या आहेत. मित्रांनो, घसारा काढण्याची पद्धत आपण मागच्या वर्षी व्यवस्थित करून शिकवलेली आहे तुम्हाला. तुम्ही ती आत्मसात केलेली आहे. परंतु आता परत घसाऱ्याचं आपल्याला प्रकरण असल्यामुळे, आपल्याला पुढे उदाहरणं सोडवायची असल्यामुळे ते घसारा कसा काढायचा एकदा आपण सांगतो. घसारा हा दर साल दर शेकडा पद्धतीने निघतो. दर साल दर शेकडा काय असतं, आपण हे हायस्कूलमध्ये शिकलेलो आहेत. त्याला इंग्लिशमध्ये पर ॲनम म्हणतात. थोडक्यात वार्षिक. एका वर्षामध्ये 12 महिने येतात. घसारा हा वार्षिक निघतो. त्याला दर साल दर शेकडा म्हणतात. घसारा काढण्याची पद्धती अनेक आहेत. हायस्कूलमध्ये आपण वेगळं शिकलेलो आहेत. परंतु आता सर्वात सोपी पद्धत आणि चांगली पद्धत, जी तुम्ही तोंडी पण करू शकता, विदाउट कॅल्क्युलेटर किंवा एखाद्या वहीवर तुम्ही न सोडवता सुद्धा ती करू शकतात. उदाहरणार्थ, 10,000 रुपये आहेत असं म्हटलेलं आहे. 10,000 रुपयावर 10% पर ॲनमने घसारा काढा. तर काय करायचं, 10,000वर येतात 4 शून्य, 10वर येतो 1 शून्य, 10वरचा 1 शून्य कट करायचा, 10,000वरचा 1 शून्य कट करायचा, उरले किती, 1,000 रुपये. म्हणजे इतकी सोपी पद्धत ही आहे. 10,000वर 10%, इकडचा 1 शून्य कट करायचा, तिकडचा 1 शून्य कट करायचा, म्हणजे राहिले किती, 1,000 रुपये. सर्वात आधी कितीही टक्के तुम्हाला विचारलेले असले तर फक्त सर्वात आधी 10%च काढायचे. का, तुम्हाला एक्सप्लेन करतो. समजा उदाहरणामध्ये सांगितलं की 10,000च्या 5% घसारा काढा पर ॲनमने, याला आपण दर साल दर शेकडा म्हणतो, तसा तसे. तर सर्वात आधी आपण 10,000वर 10% किती काढले, 1,000 रुपये. आपल्याला किती विचारलेले आहेत, 5% विचारलेले आहेत. मग 10%चे किती आले, 1,000. 5%चे किती येतील, 500 रुपये. म्हणजे सर्वात आधी 10% काढल्याचा फायदा असा आहे, उद्या त्यांनी विचारलं फक्त 2.5% टॅक्स, घसारा, 10,000वर 2.5% घसारा काढा. सर्वात आधी 10,000च्या 10% काढायचे, किती येतील, 1,000. त्याच्या निम्मे करायचे 5%चे, किती येतील, 500 रुपये. त्याच्या निम्मे करायचे 250 रुपये. म्हणजे 10,000वर 2.5% जर काढायचं म्हटलं पर ॲनमने, तर ते येतील 250 रुपये. त्यांनी जर सांगितलं 10,000वर 1.25% काढा, परत तेच 10% काढा, 1,000 रुपये. 5% त्याच्या निम्मे करा,
500 रुपये, त्याच्या निम्मे करा 2.5%चे 250, 1.25%चे किती झाले 125. म्हणजे याप्रमाणे. आणि जर समजा 1% विचारलं तर 10,000वर 0.4 असतात, 10वर 1 असतो. तुम्हाला सांगितलं मी 10,000चा 1 शून्य कट करायचा, 10%चा 1 शून्य कट करायचा, उरले किती 1000. हे झाले 10%. जर त्यांनी 1% विचारला तर 10,000चे 2 शून्य कट करायचे, म्हणजे उरले किती 100 रुपये. म्हणजे 10,000चे 1% किंवा 1% जर विचारलं तर ते येतील 1%. म्हणजे मित्रांनो आपण काय केलं, 10% काढले, 10वरून 5 काढले, 5वरून 2.5 काढले, 2.5वरून 1.25 काढले आणि 1%चं तुम्हाला काढले. समजा उदाहरणामध्ये त्यांनी सांगितलं 17.5% घसारा आकार तर शेकडा किंवा पर ॲनमने, तर आपण 10%चे 1000 घेऊ शकतो, 5%चे 500 घेऊ शकतो, 2.5%चे 250. यांची बेरीज केली की 1750 रुपये आपल्याला येऊ शकतो. समजा 50% सांगितले, 10%चे येतात 1000, त्याप्रमाणे 50%चे 5000 आपण करू शकतो. 25% विचारले, 10%चे 1000 रुपये, 20%चे 2000 रुपये, 25%चे 2500 रुपये, 30% विचारले तर या पद्धतीने आपण घसाराची सर्वात सोपी पद्धत आहे. आणि घसारा आकारल्यानंतर घसारा ही संपत्तीची किंमत कमी करतो. घसारा हा नेहमी वजा होतो, तो मिळवायचा कधीच नसतो. स्थिर संपत्तीचं मूल्य हे कमी होतं, त्या हिशोबाने त्या रकमेतून तो घसारा वजा करायचा. व्यवसायाच्या नफा तोटा पत्रकाच्या डाव्या बाजूला, ज्याला आपण डेबिट म्हणतो किंवा नावे म्हणतो, जिथं आपण एक्सपेन्सेस लिहितो किंवा तोटा लिहितो, तर हा घसारा हा अप्रत्यक्षतेचा तोटा झालेला आहे. त्या स्थिर संपत्तीवर जो आपण घसारा आकारला, आपलं नुकसान झालेलं आहे, तोटा झालेला आहे. कसं असतं, एक्सपेन्सेस आणि तोट्यामध्ये सुद्धा फरक असतो. एक्सपेन्सेस आणि तोटा किंवा लॉस ज्याला म्हणतो आपण, नुकसान, याच्यामध्ये फरक. एक उदाहरण तुम्हाला देतो मी. जर समजा तुमच्याकडे 10 रुपये आहेत खिशामध्ये, जर तुम्ही त्या 10 रुपयाचा एक पेन विकत घेतला तर तो खर्च म्हटला जाईल, कारण त्या 10 रुपयाचा उपभोग तुम्ही घेतलेला आहे पेनच्या स्वरूपात, एक वस्तू खरेदी केलेली आहे, त्याला म्हणणार आपण खर्च. परंतु तेच 10 रुपये जर खिशातून आपले हरवले, आपण त्या 10 रुपयाचा उपभोग घेऊ शकलो नाहीत, तो आपलं तोटा आहे, नुकसान आहे. परंतु दोघांमध्ये एक गोष्ट कॉमन अशी आहे की दोन्ही गोष्टींमध्ये पैसा हा खिशातून बाहेर गेलेला आहे. तसं घसारा जो असतो तो एक प्रकारे नुकसान असतो किंवा तोटा असतो. नफा तोटा पत्रकाच्या ते डाव्या बाजूला लिहायचं, तिथून त्याचा दुसरा परिणाम होईल बॅलन्स शीटमध्ये, याला ताळेबंद म्हणतात. डावी बाजूला लायबिलिटीज म्हणतात, त्याचं मराठीमध्ये जबाबदारी किंवा देणी. उजवी बाजूला असते ॲसेट, ज्याला आपण म्हणतो संपत्ती. घसारा ही संपत्तीतून कमी होते, म्हणून घसाऱ्याची जी रक्कम आहे, संपत्तीची रक्कम, उदाहरणार्थ 50,000 रुपयाचं एखादी मशिनरी आहे, त्या 50,000 रुपयाच्या मशिनरीतून समजा 5,000 रुपये घसारा हा आकारला गेलेला असेल, तर त्या 50,000तून ते 5,000 वजा करा. त्या यंत्रसामुग्रीची किंमत जी आहे ती किती उरली आर्थिक वर्षाच्या शेवटी 45,000 रुपये. जेव्हा नवीन आर्थिक वर्ष 1 एप्रिलला चालू होईल तेव्हा त्याचं मूल्य हे 45,000 रुपये आहे. त्या पुढच्या आर्थिक वर्षामध्ये काय पर्सेंटने किंवा काय टक्क्याने व्याज आकारायचं आहे ते पुढच्या वर्षात जाईल. असं सर्व ज्या स्थिर संपत्ती आहे, जमीन असेल, इमारत असेल, यंत्रसामुग्री असेल, फर्निचर असेल, यांच्यावर उदाहरणामध्ये किंवा व्यवसायाने ठरवून दिलेल्या किंवा सरकारने दिलेल्या आदेशाप्रमाणे किती टक्के त्याच्यावर घसारा आकारायचा, त्याप्रमाणे तेवढी रक्कम वजा करायची त्या तिन्हीमध्ये. आणि जी अस्थिर संपत्ती आहे ही स्थिर संपत्ती, अस्थिर संपत्तीवर कुठल्याही प्रकारचा घसारा आकारला जात नाही. डेटर
ज्याला आपण ऋण नको म्हणतो त्याला आपण माल उधारीवर दिलेला असतो, तो आज ना उद्या आपल्याला पैसे देणार आहे. हा, तो पैसे बुडवू शकतो, पण पैसे बुडाले त्याला बॅड डेट्स म्हणतात. किंवा जर तो हो म्हणतोय आणि प्रत्यक्षात देत नाही, म्हणजे पैसा मिळेल का नाही मिळेल याची गॅरंटी नाही, त्याला RDD म्हणतात, रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेब्ट्स. पण कुठल्याही परिस्थितीमध्ये अस्थिर संपत्तीवर, उदाहरणार्थ जसं डेटर सांगितलं मी, ऋणको, कॅश इन हँड किंवा ज्या छोट्या संपत्ती आहेत अस्थिर, त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा घसारा हा आकारला जात नाही. सरकारच्या नियमात, कंपनी कायद्याच्या नियमात असा कुठलाही नियम नाही की अस्थिर संपत्तीवर घसारा हा आकारला जाईल. घसाऱ्याच्या पद्धती तुम्हाला आपण मागच्या आधी सांगितलं मी तुम्हाला. स्थिर प्रभाग पद्धती असते, एक प्ररासन ज्याला रिड्युसिंग मेथड असते. त्या कंपनीच्या व्यवस्थेवर किंवा ठरावावर जसे सरकारने आदेश दिलेले असतील त्याप्रमाणे तो घसारा हा आकारला जाईल. आणि जेवढे 4-5 जेवढ्या स्थिर संपत्ती असतील या प्रत्येकाची घसाऱ्याची नोंद ही नफा तोटा पत्रकाच्या डाव्या बाजूला, ज्याला आपण डेबिट साईड म्हणतो किंवा नावे साईड म्हणतो, तिथं प्रत्यक्ष त्यांची प्रत्येकाची वेगवेगळी नोंद ही, ज्याला आपण एंट्री म्हणतो, ती केली गेली पाहिजे. आणि त्याचा दुसरा परिणाम हा बॅलन्स शीटवर दिसतो. या बॅलन्स शीटवर नोंदणी केली गेली. जबाबदारी देणी जी असतात त्यांच्यावर घसारा आकारण्याचा विषय येत नाही. एखादी संपत्ती उधार घेतलेली आहे, त्या व्यक्तीचे पैसे देणे बाकी आहेत, तरी सुद्धा ती आपल्या नावावर असल्यामुळे जो काही असेल तो घसारा हा आकारणे आवश्यक आहे. ताळेबंदाच्या आर्थिक वर्षाच्या शेवटी 31 मार्चला ताळेबंदाच्या दोन्ही बाजू, म्हणजे ज्याला आपण डावी बाजू म्हणतो क्रेडिटर, उजवी बाजू म्हणतो डावी बाजू म्हणतो लायबिलिटीज, उजवी बाजू म्हणतो ॲसेट, या दोघांची टोटल किंवा एकूण बेरीज ही सारखी आली तरच त्या कंपनीचा हिशोब लागू शकतो. जर मित्रांनो आपण जर घसारा काढण्याचा पर्सेंटेज समजा 10% आहे ना, आपल्याकडनं नजरचुकीने 9% काढला गेला तर ते बॅलन्स शीट कंपनीचं किंवा व्यवसायाचं टॅली होणार नाही. टॅली झाल्याशिवाय त्याचं ऑडिटसाठी जाऊ शकणार नाही. कंपनी आर्थिक वर्ष संपल्यानंतर जी वार्षिक सर्वसाधारण सभा घेते त्या सभेसाठी ती जाऊ शकणार नाही. त्यामुळे घसारा आकारण्याची पद्धत ही मी आपणास सांगितली. आता अतिशय सोपी पद्धत आहे. आपण जेव्हा प्रत्यक्ष त्याचं उदाहरण घेऊ त्यावेळेस आपण ते बघू. ठीक आहे.